हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण आज या भागामध्ये आज येणाऱ्या श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षाची एकादशी ते एकादशीचं महत्त्व पाहणार आहेत. त्या एकादशीचं नाव आहे पुत्रता एकादशी. तर एकादशीबद्दल एक संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि तो खूप सुंदर आहे. याचं महत्त्व सांगणार आहेत. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे माझ हीच आस. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही कशानं सुखी होऊ. तर जो साधक जो हरिभक्त सतत मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणाल आणि तुमचं जे आहे प्रत्येकाकडे असलेलं जे वित्त धन आहे ते आम्हाला काहीही नको आहे, त्याची आम्हाला काही आवश्यकता नाही. आणि फक्त आम्हाला जो अभिमान आहे तो कशात अभिमान आहे तर कंठामध्ये तुळशीची पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. एकादशी नावाचं असं एक पवित्र व्रत आहे, त्याचा अंगीकार करा आणि आपल्या मुखानं म्हणावा तर मी हरीचा दास आहे, मी पांडुरंगाचा दास आहे, मी विठ्ठलाचा दास आहे, मी सेवक आहे. या अनंत शक्तीमध्ये असलेले जे गॉड पार्टिकल आहेत, जे कण आहेत, ते प्रत्येक कण हा विठ्ठलाच्या रूपात संचारलेला आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला भरून उरला आहे. म्हणजे असा जो विठ्ठल आहे तो सगळीकडे भरलेला आहे आणि अशा विठ्ठलाचा मी दास आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात का मला अशीच आशा, याच्या पलीकडे मला काही नाही, अजून याकडून मला काही नाही पाहिजे. तर हे जे तुकाराम महाराजांचं जे मत आहे तर हे त्यांनी स्वतः अंगीकार केलं, त्याचा अनुभव घेतला आणि ते आपल्यासारख्या सज्जनापुढं मांडला. तर ह्याच निमित्तानं जी आता श्रावण महिन्यामध्ये जी एकादशी येते त्याला पुत्रता एकादश म्हणतात. आणि त्या एकादशीचं महत्त्व आपण जसं इतर एकादशीचं महत्त्व पाहत आलो तसंच अनन्यसाधारण ह्या एकादशीला महत्त्व आहेत. आणि त्याची जी थोडक्यात जी भूमिका आहेत किंवा त्याच्या पाठीमागं जी कहाणी आहे तर ती सविस्तर आपण थोडंसं बघूया आजच्या भागामध्ये. तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व बघताना कधी धर्मराजानं विचारलं, कधी अर्जुनानं विचारलं, कधी नारदानं विचारलं, का देवाला विचारलं की या एकादशीचं महत्त्व काय. तर ह्या पुत्रता एकादशीचं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं महत्त्व हे धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारलं. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, प्राचीन काळामधील गोष्ट आहेत. द्वापार युगाच्या प्रारंभीचा काळ होता. महिष्मतीपुरीच्या महाजित राजाला संतती नसल्याने त्याचे राज्य त्यांना सुखद वाटत नव्हते. स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली. एकदा ते प्रजेला म्हणाले, एकादशीच्या नावावरूनच कळतं का ही पुत्रता एकादश म्हणजे जे एकादश केल्यानंतर आपलं संतान चांगल्या मार्गाला लागतं किंवा योग्य असं संतान प्राप्त होतं किंवा आपलावाला धर्म हा वाढीत जातो. हे एकादशीचं महत्त्व आणि एकादशीचा उपवास केल्याने किंवा त्याचं व्रत अंगीकार केल्यानं असं या एकादशीचं महत्त्व आहे. तर ती त्या राजाला पडलेली चिंता आणि तिची स्वतःची अवस्था बघून ती चिंता वाटू लागली. एकदा ते प्रजाला म्हणाले, प्रजाजना हो, या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही. मी राजकोशात केवळ न्यायोपर्जित धनच संग्रहित केलेले आहेत. ब्राह्मण आणि देवतांचे धन देखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे पुत्रवत पालन केले आहेत. सर्व काही त्याने यथायोग्य केलेलं त्या राजानं, परंतु त्याला धर्माचरणपुत्र राज्य केले आहेत. दुष्टानं मग ते बंधू वा मुलासारखे असले तरी त्यांना शिक्षा केली नाही. विद्वान पुरुषाचा सदैव सन्मान केला आणि कोणाचा द्वेष केला नाही. मग कोणत्या कारणास्तव आजपर्यंत मला संतती झाली नाही यावर तुम्ही विचार करावा. तर त्याला जी संतती नव्हती आणि त्याचं अख्खं आयुष्य असं काही गेलं होतं की त्यानं संपूर्ण प्रजेचा पुत्रवत सांभाळ केला होता आणि संपूर्ण त्याचा जो शिष्टाचार होता, त्यानं जो अंगीकार केला होता तो भाग सगळा काही त्याने धर्म संस्थापनार्थ म्हणजे धर्माना आचरण करून धर्म योग्य अशी संपत्ती मिळवली होती. आणि अशा प्रकारे असं असतानाही त्याला पुत्र संतान नव्हतं. तर शास्त्र असं सांगतं, जरी एखाद्याला पुत्र संतान नसलं
तर आमचे सद्गुरू संत श्रीपाद बाबा सांगायचे का जर मागील जन्मामध्ये आपल्याला जर आपलं कोणावर जर ऋण नसेल तर ह्या जन्मामध्ये काही पुत्र संतान होत नाही, कारण त्याचं ऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्य हा जन्माला येत असतो आणि त्या प्रकारे ह्या ज्यांना पुत्र होत नाही किंवा काही संतान होत नाही तर त्याच्या मागे ही एक पार्श्वभूमी आहे का जो कोणाच्या ऋणच कधी कोणाचं ऋणच करून घेतलं नाही तर त्याला त्या ऋणातून मुक्त व्हायचं काही कामही येत नाही. अशा प्रकारे एखादा बघा चांगला माणूस असो, सत्पुरुष असो, त्याच्याही घरामध्ये पुत्र संतान नसतं, पण ते एवढं काही त्याच्यासाठी काही तुकाराम महाराज म्हणलेत एक वेळ खायला अन्न न मिळो, भलं संतान न वाढो, परंतु माझ्यावर नारायणाची कृपा होऊ देत. तुकाराम महाराजांचं एक अभंग असा आहे, न वाढो संतान न मिळो खायावा अन्न, परी नारायण कृपा करो. मग अशा या आत्मनारायणाची किंवा आत्मराजाची किंवा आपल्या जो शरीरामध्ये असलेलं जे चैतन्य आहे आणि विश्वामध्ये असलेलं चैतन्य आहे, ह्या दोनांचा मिलन होऊन आपल्याला त्याचा सुखद अनुभव यावा अशा प्रकारे संतांनी भगवंताकडं मागणी केलेली आहे. परंतु हा राजा असल्यामुळे याच्या राज्याला कोणीतरी वारस असावा आणि अशा प्रकारे ह्या राजाला एक खंत होती आणि ती त्याने सगळं प्रजांना, ब्राह्मणाला, पुरोहितांना सर्वांना विचारून त्याने हिताचा विचार करून गंधार जंगलात गेले. राजाचे कल्याण इच्छाणारे सर्वजण जंगलात फिरून ऋषीमुनीच्या आश्रमाचा शोध घेऊ लागलेत. एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमेश मुनीचे दर्शन झाले का बाबा प्रजा संतान होत नाही, याचं कारण काय आहे हे शोधण्यासाठी सर्व जंगलात गेल्यानंतर त्यांच्या पुरोहितांना लोमेश नावाचे ऋषी भेटले आणि त्या लोमेश मुनीचे दर्शन घेऊन राजाने त्यांना प्रश्न विचारला. लोमेश मुनी धर्माचे तत्त्वज्ञ, सर्व शास्त्रामध्ये पारंगत, दीर्घायुष्य आणि महात्मा आहेत. ते ब्रह्मदेवासमान तेजस्वी आहेत. त्यांच्या शरीरावर लव आहेत. एक एक कल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शरीरावर एक एक लव भंगतो, गळून पडतो, म्हणून त्यांचे नाव लोमेश पडले. ज्यांचं आयुष्य सगळ्यामध्ये जास्त आयुष्य असेल तर ते लोमेश मुनींचं आहे, कारण ते दीर्घ आयुष्य होते, ब्रह्मदेवासमान तेजस्वी होते आणि त्यांच्या शरीरावर जे एक एक केस होता तो एक कल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर एक एक लव भंगत होता, गळून पडत होता, म्हणून त्यांचे लव लोमेश पडले. ते महामुनी त्रिकाळज्ञानी आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्वांना अत्यानंद झाला. त्या लोकांना पाहून लोमेश मुनींनी विचारले, तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आलात? येथे येण्याचे कारण सांगावे. तुम्ही लोकांसाठी जे हितकर कार्य असाल ते मी अवश्य करेन. मग लोमेश मुनींनी त्यांना आश्वासन दिलं काही ज्या राजाचे जे पुरोहित आले होते त्यांना सांगितलं की तुम्ही येण्याचं कारण सांगा, मी ते तुमचं अवश्य पुरं करेन. प्रजाजन म्हणाले, ब्राह्मण महिजित राजांना संतती नाही, आम्ही त्यांचीच प्रजा आहोत. त्यांचे आमचे पुत्रवत पालन केले आहे. ते निपुत्रुक असल्यामुळे त्यांच्या दुःखामुळे व्यथित होऊन आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून येता आलो आहोत. द्विजोत्तमा, राजाच्या सद्भाग्याने यावेळी आम्हाला आपले दर्शन झालेत. महापुरुषाच्या दर्शनात मनुष्याचे सर्व कार्य सफल होतात. मुनी आता आम्हाला असा उपदेश द्यावा जेणेकरून राजाला पुत्रप्राप्ती होईल. तर त्या लोमेश ऋषींना सर्व प्रजाजनांनी दर्शन घेतलं आणि शरणागती केल्यानंतर त्यांनी त्या राजाला पुत्र व्हावा यासाठी प्रार्थना केली. हे ऐकून लोमेश महर्षी 2 घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत जाणून ते म्हणाले, प्रजाजना हो ऐका, महिजित राजा पूर्वजन्मी लोकांचं शोषण करणारा एक निर्धन वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे. पूर्वजन्मी लोकांचे शोषण करणारे निर्धन वैश्य एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला मध्यान्हाच्या स्वरूपात तळपत असताना तो एका गावच्या सीमेजवळ विहिरीवर पोहोचला. पाण्याने भरलेली पायरीची विहीर पाहून त्यांना पाणी पिण्याचा विचार केला. इतके तेथे वासरासह एक गायसुद्धा आली. ती तहाण्याने व्याकुळ उन्हाळ्यामुळे त्रस्त झाली होती, म्हणून विहिरीत उतरून पाणी पिऊ लागली. वैश्याने पाणी पित असलेल्या गायीला हाकलले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्याच्या पाप कर्मावर राजा या जन्मी निपुत्रुक आहेत आणि त्याच्या पूर्वीच्या एका जन्मातील पुण्यामुळे राजाला या जन्मी निष्कटंक राज्य मिळाले आहेत. प्रजाजन म्हणालेत, म्हणजे न पुत्र संतान न होण्याचे तर कारण सांगितलं आणि त्याला हा दैवयोग कशामुळं जुळून आला तर त्याचं तो एक शापित गायीच्या शापित असल्यामुळं तर त्यावेळेस त्या राजाचं जे पूर्वजन्म बघितलं तर त्याला राज्य का मिळालं आणि त्याला संतान का नाही झालं याचं एक कारण सांगितलं. मुनीश्वर पुराणामध्ये उल्लेख येतो की प्रायश्चित्तरूपी पुण्यामुळे पाप नष्ट होतात
म्हणून अशा एखाद्या पुण्यकर्माचा उपदेश द्यावा जेणेकरून या पापाचा नाश होईल. लोमेश मुनी म्हणाले, प्रजाजन्म श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी येते. ती पुत्रदा नावानं प्रसिद्ध असून इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही तिचेच विधिवत व्रत करा. हे ऐकून प्रजाजनांनी मुनींना नमस्कार केला आणि नगरात येऊन पुत्रदा एकादशीचे विधिवत व्रत केले. त्या दिवशी त्यांनी जागरणसुद्धा केले आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण केले. सर्व प्रजाजनांनी एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताचं जे पुण्य आहे ते राजाला स्वहा केलं. त्या दिवशी त्यांनी जागरणसुद्धा केले आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण केले. त्यानंतर राणी गर्भवती झाली. कालांतराने तिने एक सुदृढ पुत्राला जन्म दिला. या एकादशीचं महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गती प्राप्त करतो. असा ह्या लोमेश मुनींचा जो सहवास लाभल्यामुळे त्यांनी जो उपदेश केला तो ह्या पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं केला. आणि त्यानंतर त्या महिष्मती जो राजा होता महिजित, त्या राजाला पुत्र संतान झालं. आणि ह्या पुत्रदा एकादशीचे श्रावण महिन्यातल्या एकादशीचं खूप असं महान असं महत्त्व आहे. आणि ह्या एकादशीचा अंगीकार केल्यानंतर घरामध्ये चांगलं संतान निर्माण होतं आणि ते संतान धर्मयुक्त असतं, धर्मानं वागणारं असतं, धर्मानं न्याय देणारं असतं. म्हणून त्याला पुत्रदा एकादशी असं म्हणतात. म्हणून या एकादशीचं आपण आख्यायिका श्रवण केली पाहिजेत. हे एकादशीचं व्रत केलं पाहिजे. तुळशीची माळेचा अंगीकार केला पाहिजेत आणि सतत मुखाने विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं पाहिजे. आणि आपण या पांडुरंगाचे, हरीचे, श्रीहरीचे या अनंत विश्वाचा जो मालक आहे त्याचा आपण दास आहोत असं आपण अंगीकार करून म्हटलं पाहिजेत. अशा प्रकारे ह्या एकादशीचं महत्त्व आपण आज इथंच संपवतो. जय हरी, जय हरी, जय हरी.